वाटणार होती शिवभोजन थाळी आणि ही आनंदाचा शिधा. शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, तुमच्या काळामध्ये जी अत्यंत गरजू आणि सर्वसामान्यांसाठी सुरू करणारी योजना ती म्हणजे आनंदाचा शिधा. काही दिवसांवरती गुढीपाडवा आलाय, लोकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. आनंदाचा शिधा जो चालू केलेला आहे तो पुढे चालू राहील. विरोधकांनी केलेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. त्या चारही योजना ज्या सांगितल्या जातात की शिंदे साहेबांनी चालू केल्या, त्यातली एक योजना ही उद्धव ठाकरे साहेबांनी केली चालू आहे. ती कुठलीही योजना बंद पडणार नाही आणि त्याला निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल. काल एक वक्तव्य जे होतं एकनाथ शिंदेचं ते संपूर्ण सर्वत्र व्हायरल झालेलं आहे. दरेकरांबाबतचं होतं की दरेकरांना अटक करण्याचा प्लॅन होता, त्यामुळे मी उठाव केला, असं एकनाथ शिंदेचं होतं. खरंच असं काही शिजत होतं का? दरेकरांपेक्षा एकनाथ शिंदे साहेबांनाच तो जो अटक करायचा जो प्लॅन होता त्याच्यामुळेच तो उठाव झालेला. आणि या विषयावर आम्ही वारंवार भाष्य केलेलं आहे. जी क्रांती उठाव आम्ही केला ते एकनाथ शिंदे साहेबांना ते संपूर्ण कट कारस्थान केलं होतं, त्या अनुषंगाने केलेलं आहे. तुम्ही लाडक्या बहिणी संदर्भात संदेश अगोदरच दिले होते की लाडक्या बहिणींमुळे इतर योजनांवरती ताण येतोय. तुमच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले राम कदम यांनी सुद्धा तशा प्रकारचं, रामदास कदम यांनी सुद्धा तशा प्रकारचं वक्तव्य केलं. जर लाडक्या बहिणी योजना बंद झाली तर त्याच्यामुळे अनेक 10 योजना सुरू करता येतील, कसं बघा? लाडकी बहीण योजना बंद करून इतर योजना चालू करणं हे काही उचित नाहीये, कारण जो शब्द दिलेला तो पाळायचा असतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीला लाभ मिळत असताना ती योजना बंद करणं योग्य नाही. पण सरकारने अशा प्रकारच्या काही उपाययोजना केल्या पाहिजे की जेणेकरून ही आर्थिक त्रूट जी आहे, जिच्यामुळे विकास कामावर परिणाम होऊन राहिला आहे, आमदारांना निधी मिळत नाहीये, अनेक योजनांना निधी मिळत नाहीये, तर ती तरतूद शासनाने केली पाहिजे. सर, 2100 रुपये महिलांना मिळणार, हा महायुतीचा अजेंडा होता की एकट्या पक्षाचा अजेंडा होता? कारण आता असं सांगितलं जाते की 2100 रुपये मिळणार हे आम्ही कुठेच म्हटलंच नाही. 2100 रुपयाचा नंतर 2005 रुपये द्यायचा, नंतर 3000 रुपये देण्याचा हा माहितीच्या लोकांचं स्टेटमेंट होतं. फक्त आता ते लगेच करावं असं काही नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा राज्याची आर्थिक स्थिती येणाऱ्या काळात वर्षभरात 1.5 वर्ष सुधारेल त्यावेळेला ते शब्द पाळतील. यालाच धरून प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणतात महायुतीच्या नेत्यांचं असं वक्तव्य होतं, मात्र इथेच या विधान भवनात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार म्हणतात मी असं कुठे म्हणालो होतं, माझं वक्तव्य दाखवा. बघा, एकनाथ शिंदे साहेब बोलले काय किंवा बीजेपीचे नेते बोलले काय किंवा अजितदादा, तुम्ही महायुती म्हणून आहात ना, कुणी एक जरी बोललं तरी ते महायुतीला बंधनकारक आहे. तुम्ही काय इथे बोलताना मी राष्ट्रवादीच्या वतीनं बोलतो, मी भाजपच्या वतीने बोलतो असं बोलतोय का आपण? तुम्ही महायुती म्हणून कोणीतरी बोलतो ना, मग ती युती म्हणून बोलतो असा अर्थ निघतो त्याचा. महिलांना पूर्ण निश्चिंत राहण्याची गरज आहे, 100% राहायलाच पाहिजे आणि हा शब्द पूर्ण व्हायलाच पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत करायची. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर, मी वैभव पाटील, मुंबई.